नमस्कार. आज भारत देश हा यंगिस्तान म्हणून ओळखला जातो. यंग लोक म्हणजेच तरुण लोकांची संख्या आज भारतात खूप आहे. जेन झी म्हणून आज भारताची ओळख आहे. आणि या जेन झीचा ताकद कोणत्याही क्षेत्रात जर कामाला आली तर भारताची प्रगती ही कोणीच रोखू शकत नाही. पण म्हणतात ना की विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज. आपलं तसंच झालेलं आहे की आता ह्या जेन झी समोर काही गंभीर विषय किंवा काही अशा अडचणी सामोऱ्या येऊन ठेपलेल्या आहेत ज्याच्यावरती आपण सगळ्यांनी मिळून विचार करणं तेवढंच गरजेचं झालेलं आहे. आजच्या या वैचारिक चळवळीमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहे, काहीसा सिरियस, तितकाच गरजेचा आणि तेवढंच हादरवून टाकणारं, जे आपलं आयुष्य सध्या ज्या टॉपिकच्या अवतीभोवती फिरत आहे असाच काहीसा टॉपिक आणि प्रश्न जे त्याच्या अनुषंगाने उभे राहिलेत त्याचं उत्तर शोधण्याचा आपण सगळे मिळूनच प्रयत्न करावा असं मला वाटतं. आजच्या काळात हे अशा काही हिरोजचे काही सिनेमे उत्कृष्ट ॲक्टिंग म्हणून जस्टिफाय केले जात आहेत किंवा असे सिनेमांमध्ये खूप वल्गॅरिटी, खूप व्हायलन्स हा अतिशय जास्त प्रमाणात दाखवून खूप कूल दिसण्याचा अट्टाहास या सगळ्या टीम मार्फत असा पोर्ट्रे केला जातोय. आणि त्यामुळे त्या गोष्टींचं ग्लोरिफिकेशन हे खरंच गरजेचं आहे का, हा आपण आज विषय हाताळणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी दिवेकर. आता थोडंसं स्पष्टच बोलायचं आहे. ह्या व्यासपीठावर मी आज सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्याच बाबतीत ओव्हरची ही सीमा पार केलेल्या काही सिनेमांबद्दल आज आपण बोलणार आहोत. मला त्यातून होणारी अस्वस्थता मी तुमच्या समोर मांडणार आहे. पहा, तुम्हा लोकांना ती कितपत पटते आणि तुमचे विचार किंवा तुमचं मत हे मला तितकंच गरजेचं आहे. तर नक्कीच तुमचा अभिप्राय ह्यावर द्या. आज काही सिनेमे असे रिलीज झालेले आहेत की ज्यात व्हायलन्स म्हणा, वल्गॅरिटी, न्यूडिटी, खूप प्रमाणात ॲक्शन आणि खूप प्रमाणात असं व्यसन, सिगरेट पिणं असो, दारू पिणं असो, हे एवढ्या प्रमाणावर दाखवत आहेत की जवळजवळ मानवी आपण आहोत हे विसरून रानटीपणाकडे दाखवण्याचा तो कल होत आहे. आणि प्रेक्षक या सिनेमांना उत्कृष्ट ॲक्टिंग म्हणूनही स्वीकारत आहेत. तर खरंच हे सिनेमे उत्कृष्ट ॲक्टिंग या पठडीत फक्त असे सोडून देण्यासारखे आहेत का, की हो छान ॲक्टिंग होती? मला म्हणायचं की ॲक्टर्सना ॲक्टिंग दाखवण्यासाठी याच प्रकारचे सिनेमे करणं गरजेचं होतं का, किंवा त्यामध्ये उत्तम आता ह्या पिढीची ही गरज आहे, खरंच ही गरज या पिढीची आहे का, आणि हाच का या पिढीसाठी आपण उत्तम दर्जा म्हणून सादर करणार आहोत? नमस्कार. आजकालच्या ज्या मूव्हीज बनत आहेत, जसं की पुष्पा, ॲनिमल, याच्यामध्ये मेल डॉमिनन्स खूप वाढलेला आहे. वल्गॅरिटी आजकालच्या मूव्हीजमध्ये खूप वाढलेली आहे, की जेणेकरून जी पुढची पिढी आहे त्याच्यावरती नेमके संस्कार काय घडणार. कारण त्यांना समोर नॉर्मल वातावरण दिसतच नाही. टीव्ही ऑन केला की म्हणा, मूव्हीजला म्हटलं तर जे व्हल्गर सीन आहे ते ऑटोमॅटिक त्यांच्यासमोर जास्त प्रमाणात येत आहे आणि कुठेतरी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या विचारांचा प्रभाव व्हायला नको म्हणून, आणि पुढची पिढी ही चांगली घडायला हवी म्हणून आजकालच्या पॅरेंट्स लोकांनीच एक स्टँड घेऊन अशा प्रकारच्या मूव्हीज ज्या बनतील त्याच्यावरती बॅन आणायला हवा. म्हणजे अशा प्रकारच्या मूव्हीज ह्या बनणारच नाहीत आणि जेणेकरून म्हणजे चांगले कंटेंट्स असणाऱ्या विथ फॅमिली, म्हणजे मुलांसोबतही आपण बघू शकू अशा फॅमिलीज, आता असे मूव्हीज आपल्याला बघायला नक्कीच मिळतील भविष्यामध्ये. थँक्यू. उत्तम ॲक्टिंगच्या नावाखाली हे खरंच सगळं दाखवणं किंवा हे सिनेमे अशा प्रकारचे तयार करणं हेही तेवढं गरजेचं आहे का? चांगले साधे सोपे सिनेमे आधीच्या काळातलेही असायचे. काही त्याच्यात मूल्य असायची, काही मूल्य दाखवली जायची, त्यातही ॲक्टिंग व्हायचीच ना. मग असे सिनेमे आता का बरं तयार नाही होत आहेत? हा जो गंभीर विषय आहे ह्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष तेवढंच जाणं गरजेचं आहे आणि ह्याचे पडसाद हे खूप भीषण असणार आहेत.
आपल्या सामाजिक क्रांतिकारांना कैकव तपे लागली हे सगळ्यांना बिंबवून द्यायला की स्त्री ही पूज्य आहे किंवा किमान तिला भावना आहेत, त्याचा थोडासा हळुवारपणे विचार होणं तितकंच गरजेचं आहे. आणि आज ह्या सिनेमांमधून स्त्रीला एका विपरीत प्रकारे किंवा मी तर म्हणेन किळसवाण्या प्रकारे दाखवलं जात आहे. आणि जे कॉलेज गोईंग मुलं हे सिनेमे पाहणार आहेत त्यांच्या मनावर काय बरं ह्याचा परिणाम पडणार आहे? त्यांना तर हेच वाटत राहील की हे सगळं करणं म्हणजे खूप कूल आहे किंवा हे सगळं जर केलं मी तरच पुरुषार्थ आहे. की सिगरेटचे झुरके घेणं, दारू पिणं किंवा या प्रकारचे अशा गोष्टी जे सिनेमांमध्ये दाखवल्या आहेत ते करण्याचा ट्रेंड, इव्हन गुन्हेगारीच्या जगतामध्ये त्याला ग्लोरिफाय करून जे दाखवलं जात आहे तेही तेवढंच भीषण आहे. त्याचे पडसाद भीषण होणार आहेत. कारण काय होतं सांगू का, ह्या एज ग्रुपची पोरं असतात, मी सगळंच पोरं पोरी सगळ्यांचं म्हणते, ह्यांना हिरो वर्शिप हे त्यांच्या इन्स्टिंक्ट्समध्येच असतं, हे त्यांच्या स्वभावातच असतं की एखाद्या कोणत्या चांगल्या गोष्टीकडे किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीकडे त्यांना कल जिथे वाटतो तिथे आकर्षित होणं आणि मग ते तसं करायला लागतात. मग खरंच आपल्याला अशा गोष्टी त्यांच्या मनावरती दाखवायच्या आहेत का की जो विचार सबकॉन्शियसली आपण प्रत्येक जण दिवसभरात जेही पाहत असतो किंवा दिवसभरातच सोडा काय सिनेमे पाहतोय, यूट्यूब झालं किंवा इन्स्टावरती आपण काय प्रकारच्या गोष्टी पाहतोय ह्याचा आपल्या सबकॉन्शियस माइंडवर तेवढाच विचार होत असतो, ते रजिस्टर होत असतं आणि कुठे ना कुठे ते बाहेर आपण तसेच वागायला लागतो. तर ह्या सिनेमांनी असं सबकॉन्शियसली या प्रकारे रजिस्टर होणं कितपत बरोबर आहे हा माझा सवाल आहे ह्या अनुषंगाने. आणि म्हणूनच हे अनुकरण जर करायला लागले आणि असे अनेक ॲनिमल्स जर तयार व्हायला लागले पुढे तर ह्यांना कोण थांबवणार, कोण जबाबदार आहे या गोष्टी? चित्रपटसृष्टी ही कायम तरुण पिढीसाठी अनुकरण प्रिय राहिलेली आहे. सध्याच ॲनिमल ही मूवी नवीन आलेली आहे. यामध्ये स्पेशली ज्या पठडीतला हा चित्रपट आहे अशा पठडीतल्या चित्रपटांमध्ये नेहमीच मेल डॉमिनन्स, व्हायलन्स, वल्गॅरिटी ह्या गोष्टींना फार जास्त स्थान असल्याचं आपल्याला दिसतं आणि याचा तरुण पिढीवर फार परिणाम होतो. एक स्त्री म्हणून किंबहुना एक आई म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की आपली जी तरुण पिढी असते त्याहीपेक्षा लहान मुलं आणि टीनएजर्स मुलं, वाढत्या वयातली मुलं ही अनुकरणप्रिय असतात. आपण सांगितल्यापेक्षा ती अनुकरणातून जास्त शिकतात आणि चित्रपटसृष्टी ही तर अनुकरणाला अगदी प्रेरकच आहे. अशा पद्धतीची जर चित्रपट निघत राहिलीत तर आपल्या मुलांवर, आपल्या तरुण पिढीवर, आपल्या वाढत्या वयातल्या मुलांवर त्याचा फार परिणाम होईल. या गोष्टी करणं किंवा अशा प्रकारचं मेल डॉमिनन्स आणि व्हायलन्स, वल्गॅरिटीचं स्थान असणं हे अगदी सहज आहे असं समजण्यात येईल आणि ते मान्य केल्या जाईल. त्यांच्याही नकळत त्यांच्या सूक्ष्म मनातून त्या गोष्टींचा स्वीकार होत असतो आणि त्यात काही वावगं आहे हे मुलांना वाटणारच नाही. मुलींवर त्याचा वेगळ्या पद्धतीचा परिणाम होईल आणि हे योग्य नाही. याचा विचार चित्रपट निर्मात्यांनी करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. ह्या सिनेमांमुळे स्त्रीची होणारी ही कुचंबणा ही कोण थांबवणार, ही कशी समजणार लोकांना, अनकम्फर्टेबल फिलिंग हे कसं समजणार? एकीकडे स्त्री शक्तीची, स्त्री ऊर्जेच्या रूपातली देव्यांची आपण किती मनोभावे पूजा करतो आणि एकीकडे अशा सिनेमांमुळे जे स्त्रीचं रूप त्यात दाखवलं जात आहे, जे स्त्रीच्या बरोबर घडणाऱ्या गोष्टी त्यात दाखवल्या जात आहेत, हे कितपत बरोबर आहे आणि हे कसं आपण पटवून घेतोय, कसं आपण सहन करतोय, ह्याकडे थोडंसं प्रत्येकाने लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. हे सगळं करून ते डिरेक्टर्स, ते प्रोड्युसर्स, ती टीम, ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस हे तर करोडपती झाले हो, पण खरंच अशा अल्फा किंवा सिग्मा, डॉमिनंट मेल्स हे सगळ्या गोष्टींची आज समाजाला गरज आहे का?
अजिबात नाही. का तो फोलपणा परत आणायचा आहे? का ते इगो बूस्ट तेवढा परत हवा आहे, की आम्ही मेल आहे तरच आम्ही म्हणजे हे सगळं करायला मोकळे आहोत, असं होत नाही. आणि हे जेव्हा वारंवार कुठेतरी पाहिलं जातं ना, तर ते आपोआप तुमच्या कृतीमध्ये उतरत असतं. आपल्या मला म्हणायचंय की एक निगेटिव्ह इम्पॅक्ट स्त्री वर्गावर तर ह्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. असे सिनेमे बघताना कोणतीही स्त्री अशी कम्फर्टेबली बघू शकेल असं मला नाही वाटत. खूप अनकम्फर्टेबल ते फिलिंग असतं. कारण तुमच्याबरोबर जे बघणारेही लोकं असतात हा सिनेमा, ते तुमच्याकडे तशा नजरेने पाहतील का? किंवा समाज तुम्हाला तसा एक थोडीशी भीती, कुशंका हे सगळंच जे अनकम्फर्टेबल फिलिंग असतं ना, ते एक स्त्री म्हणून मी त्याच्याशी रिलेट करू शकते आणि म्हणून अशा सिनेमांचा मला अगदी निषेध आहे. हे कृत्य असलं खूप घाणेरडं आपल्या समाजासाठी अगदी विघातक आहे आणि असे सिनेमे होऊ नयेत. आणि आपला हा देश असा नाहीये. आपल्या पंडित भीमसेन जोशींनी जेव्हा माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा हे किती त्यांच्या कसलेल्या आणि सुमधुर आवाजात जेव्हा त्यांनी गायलं, तेव्हा त्याच्या मागचं पावित्र्य बघा, त्या मागची भक्ती बघा, किती भाबडा भाव आहे. असा हा आपला देश आहे. मग या आपल्या देशाला अशी ही कीड का बरं लागते? का लागू पाहते? का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडून एक पिढी पूर्ण बरबाद करायची आहे? हा आपला ही पिढी हेच आपलं प्लस पॉइंट आहे आपल्या देशासाठी, आपल्या सगळ्यांसाठीच. मग ह्या पिढीनी तेवढं छान काम करून पुढच्या पिढीला चांगले आदर्श देणं ही आपलीच जबाबदारी नाही का आज? त्यामुळे ह्या गोष्टीवर खूप गंभीरपणे विचार व्हावा असं मला वाटतं. मग प्रश्न हा उद्भवतो, की मग असे सिनेमे बघायचेच नाही का? की कोणतेच सिनेमे बघू नये का आम्ही? नाही, मला म्हणायचंय सिनेमा हे एंटरटेनमेंट पुरतं आपण मर्यादित ठेवू शकत नाहीये. तिथेच खरं गोची होते. मला हे म्हणायचंय, की ॲक्टर्स आणि हिरो ह्यातला फरक ओळखा. ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस ह्यांना हिरो म्हणणं सोडून द्या. कुठेतरी काही-काही चांगल्या गोष्टी काही सिनेमांमध्ये दाखवल्या जातात. ते नक्की आत्मसात करा. ह्या गोष्टी नाही. आपण पुढच्या अशा सदरांमध्ये अजून असेच गंभीर विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पहा तुम्हाला पटतात का? तुमचं काय मत आहे ह्यावर मला नक्की सांगा. मी असे विषय नवीन-नवीन घेऊन येईनच आणि आता थोडंसं स्पष्ट बोलायचं आहे. ह्याचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. मी पल्लवी दिवेकर पुढच्या नवीन विषयाला घेऊन येईपर्यंत तुमची रजा घेते. धन्यवाद.